ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण मी माझी स्क्रीन शेअर करतो जेणेकरून सर्वांना कळेल की आता आपल्याला काय करायचं आहे. तर काय दिसतंय तुम्हाला? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसतंय? हो. ओके. Yes, I can see. ओके, गुड. ठीक आहे. तर आपण आता सर्वात प्रथम सुरू करणार आहोत परमेश्वराच्या स्तुतिगीतानी देवाची सतप्रीती. तर सुरुवात आपण करू. त्याचे जे गायन आहे त्याचे बोल आपल्या समोर आहेत. तर मी सर्वांना विनंती करेल की सगळ्यांनी म्यूट करावं आणि हे जे बोल आहेत त्याच्यावर आपण या गाण्यामध्ये आपण सहभागिता दाखवूया. तर अमित आणि ममी आता सुरू करतील. देवाची सतप्रीती. हो. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. अगमय आनंदे हृदय हे भरले, विनवी देवाला बघुनी मन रमले, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. आता आपण सगळेजण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आता मी पप्पांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी आणि विशेषतः मरिया पाटोळे ज्यांचं निधन झालं काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू प्रेमळ, दयाळू, कृपाळू परमेश्वर आहेस, क्षमाशील परमेश्वर आहेस. क्षमाशील यासाठी की आम्ही पापी आहोत याची आम्ही कबुली द्यावी अंत्यकरणाने, आणि तुला आम्ही आमच्या मोठ्या अंतकरणात आपल्या हृदयात पाप क्षमेसाठी आम्ही विनंती करावी. विशेष प्रार्थना करीत आहोत. नजीकच्या काळामध्ये आमच्या घरामध्ये एक दुःख झालं. मारिया निकोलस पाटोळे तिचं अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली, आणि देवाज्ञा होण्याच्या आधी प्रभूचा तिने स्वीकार केला. प्रभू भोजनाने तिने आपल्या आत्म्याला शांती प्राप्त करून घेतली. या सर्व गोष्टींसाठी आध्यात्मिक आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. विशेष म्हणजे मागील काही दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जे काय आरोग्याचे प्रश्न होते ते सुद्धा परमेश्वराने काळजी घेतली, आणि आपणा सर्वांना त्याने चांगलं आरोग्यदान प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्याने आपली प्रीती, शांती आणि कृपा ही प्रत्येकाच्या कुटुंबात त्याने प्रस्थापित केलेली आहे. विशेष करून पाटोळे कुटुंबाद्वारे जे काही नैतिक आणि आध्यात्मिक कार्य
करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी प्रभूचं भरपूर आशीर्वाद आणि कृपा आम्हाला प्राप्त होत आहे, याची साक्ष आमच्या दररोजच्या जीवनाद्वारे आम्हाला मिळत आहे. यासाठी आम्ही त्याचे खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा प्रभूने त्याच्याशी बोलण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आमंत्रित केलेलं आहे. कित्येक वेळ आपण कळत न कळत आपण प्रभूशी बोलण्यास नकार देतो किंवा दुर्लक्षित करतो, परंतु आपण हे विसरतो की प्रभू आपला पाठीराग आहे, तो आपला सर्वस्व आहे, तो जीवनाचा आपला मोठा आधार आहे आणि त्याच्याशिवाय आपलं जीवन हे शून्य आहे, मूल्यहीन आहे. म्हणून प्रभू तुझे आम्ही आभार मानतो की तू पुन्हा संपूर्ण कुटुंबाला एकत्रित केले तुझ्याशी आणि तुझी सुवार्ता सांगण्यासाठी, तुझी सुवार्ता समजून घेण्यासाठी. आम्हाला तू पवित्र आत्म्याचा आशीर्वाद पाठव आणि आम्ही जे काय प्रभू शब्द वाचणार आहोत, जे काय सुवार्तेचं आम्ही आकलन करणार आहोत, ते आम्हाला योग्य रीतीने कळू दे आणि आत्म्याची जे नीतीची भोजन आहे, जे नैतिकतेची भोजन आहे, ते आम्हाला ग्रहण करण्यास तू शक्ती सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आमचा प्रभू श्री ख्रिस्त जो की जिवंत अति पवित्र साक्रामेंटाचा याच्या नावे करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. बापाचे, पुत्राचे, Amen. पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. जय Amen. ख्रिस्त. जय जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. Jai Christ. जय ख्रिस्त. तर पुन्हा एकदा आपण आज बायबल स्टडीला सुरुवात केलेली आहे, तर देवाचे आपण आभार मानूया. आणि आजचा जो विषय आहे ज्याच्यावर आपण विशेषतः सगळेजण मनन करणार आहोत, तो म्हणजे नम्रता आणि जगी गोष्टी त्याच्यावर आणि खरे मोठेपणा सेवेतून मिळतो, त्याच्यावर आपण आज मनन चिंतन करणार आहोत. तर आजचं जे वाचन आहे आणि जे वचन आपण घेणार आहोत ते नवीन करारातून घेतलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण याकोबाचं पुस्तक काढूया. याकोबाचं पत्र अध्याय 3, लेटर ऑफ जेम्स चॅप्टर 3, याकोबाचं पत्र अध्याय 3 वचन 16 ते अध्याय 4 वचन 3. जेम्स चॅप्टर 3 वर्सेस 16 टू चॅप्टर 4 वर्सेस 3. म्हणजे 16च्या पुढं पूर्ण घ्यायचं आहे, पूर्ण अध्याय घ्यायचा आहे. 16च्या पुढं अध्याय 3 वचन 16 आणि 4था अध्याय पण घ्यायचा आहे, त्याच्यातलं 3ऱ्या वचनापर्यंत आपण थांबायचं आहे. तर तुमच्याकडं जे बायबल्स आहेत त्यांनी उघडायचे आहेत आणि आपण मराठीतून वाचन घेऊया. याकोबाचं पत्र अध्याय 3 वचन 16 ते अध्याय 4 वचन 3 पर्यंत आपण वाचूया. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्धब असे आहे. पण शांती करणाऱ्यासाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. प्रभूचे वचन. हे ख्रिस्ता प्रभूला तुझी धन्यवाद. स्तुती असो. तर आपण जे पहिलं वाचन आहे याकोबाचं पत्र,
ह्याच्यातून घेतलं आणि आपण वचन वाचलेलं आहे. वचनामध्ये आपल्याला काय कळून येतं त्याच्यावर आता आपण थोडं मननचिंतन करूया. आता आपण जसं नेहमी बायबल स्टडीमध्ये आपला प्रयत्न असतो की देवाचं जे वचन आहे त्याची फूट, त्याचा अर्थ, त्याचा सारांश ह्या गोष्टींवर आपण खोलात जातो. आणि आजचा बायबल स्टडी आपला 1 तासाचा आहे, म्हणून आपल्याकडं 2 मोठे वचन आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ह्या वचनांकडे लक्ष देऊन भाग घ्यायचा आहे की तुम्हाला काय कळालं या वचनांमधून. मी काही गोष्टी तुमच्या समोर याची फोड करतो या वचनांची, आणि प्रभू शब्दाचा अर्थ ह्या वचनांमध्ये आपल्याला काय कळून येतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण ह्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. परंतु माझी इच्छा आहे की ते झाल्यानंतर मी प्रत्येकाला विनंती करेल, जे कोण ऐकताय प्रत्येकाला, तुम्हाला जे काय ह्या वचनाचा अर्थ कळाला तर तो आपल्या सर्वांसमोर तो तुम्ही सांगावं, जे काही तुम्हाला कळालं. आणि तुम्हाला काय वाटतं परमेश्वर तुमच्याशी काय बोलतोय या वचनांच्या द्वारे, सर्वात महत्वाचं म्हणजे ते. कारण आपण ज्यावेळेस बायबल स्टडी करतोय किंवा आपण जे वचन वाचतोय, परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलत असतो, आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलतो आपल्याला त्याचं उत्तर देणं हे गरजेचं असतं. आणि माझी हीच विनंती आहे की तुम्ही ते उत्तर द्यावं. ते उत्तर म्हणजे तुमचे विचार काय, तुम्हाला काय वाटतं वचन वाचल्यावर, तुम्हाला याचा अर्थ काय कळाला. तर मी प्रत्येकाला विनंती करेल की माझं झाल्यानंतर मी प्रत्येकाला संधी देईल, जेणेकरून आपल्या प्रत्येकाला या वचनांची फोड कळाली का नाही हे कळून येईल आणि प्रत्येकाचा सहभागिता सुद्धा दिसून येईल. तर सर्वात प्रथम आपण जे पहिलं वचन वाचलं ते म्हणजे याकोबाचं पत्र, अध्याय 3 वचन 16 ते अध्याय 4 वचन 3. ह्याच्यावरून आपल्याला काय कळून येतं. सर्वात प्रथम याकोब जे पत्र लिहितोय तो मंडळींना, तो सांगतो की मत्सर व जो स्वार्थीपणा आहे हा आपल्यामध्ये आढळतो. बरोबर. आता प्रत्येकाला माहितीये मत्सर काय असतं. राग, मत्सर, आपण हे 2 शब्द वापरतो ना, राग, मत्सर. परंतु खूपदा आपण काय करतो, हे दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्या मनामध्ये असतो की सारखाच आहे. परंतु राग आणि मत्सर ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. राग येणं हे नेहमीच चुकीचं नाहीये. परमेश्वराला सुद्धा राग आला होता. बरोबर. मंदिरामध्ये ज्या वेळेस चुकीची व्यवस्था होत होती आणि जे परराष्ट्राच्या लोकांची जी जागा घेतली होती तिथं त्यांना पूजा करायची संधी दिली नव्हती, हे पाहून येशू ख्रिस्त चिडतो आणि तो रागवतो. परंतु त्यांनी मत्सर ठेवला होता का? नाही. इथं जे वचन सांगितलं गेलेलं आहे ते मत्सरा विषय आहे. तर राग आणि मत्सर हे एक नाही. राग चुकीच्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त येणं हे वाईट आहे, परंतु मत्सर हे नेहमी चुकीचं असतं. आपण म्हणतो ना, राग कधी कधी चुकीचा नसतो, परंतु मत्सर नेहमी चुकीचं असतं. तर मत्सर म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एनव्ही, अँगर अँड एनव्ही. एनव्ही म्हणजे मत्सर, आणि मत्सर म्हणजे काय की एवढा राग येणं, एवढा राग येणं की मी कुठल्याही हद पार करू शकतो, मी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, त्याला आपण म्हणतो मत्सर. दुसऱ्यांवर एवढा राग की मी टोकाची भूमिका घेऊ शकतो, त्याला आपण म्हणतो मत्सर. आणि मग मी समोरच्याला मारू शकतो, मी समोरच्याला इजा पोहोचू शकतो, मी समोरच्याचं वाईट करू शकतो, ह्याला आपण म्हणतो मत्सर. आणि याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलं गेलंय की जिथे मत्सर सापडतं व स्वार्थीपणा आढळतो तिथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारच्या वाईट व्यवहाराची आपल्याला जाणीव होती. बरोबर. आपण खूपदा विचार करतो की वाईट व्यवहार कुठून येतो, आपण वाईट का वागतो. आपल्यामध्ये फक्त राग नाहीये, परंतु आपल्यामध्ये मत्सर आहे, जो की रागाचा टोक आहे, सगळ्यात वाईट टोक म्हणजे मत्सर. आणि मग आपण स्वार्थीपणा, ज्याला आपण म्हणतो इगो, सेल्फिश, माझ्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्या कुटुंबामध्ये काय येतं, अव्यवस्थितपणा येतो, आपला व्यवहार वाईट होतो. याकोबाचं पत्र ह्यानी सुरू होतं, म्हणजे आजच्या वचनामध्ये आपण हे पाहतो. आणि नंतर याकोब काय सांगतो, पण वरून म्हणजे परमेश्वराकडून जे लाभलेलं जे ज्ञान आहे, जो शहाणपणा आहे परमेश्वराचा, तो शुद्ध आहे, तो शांतीदायक आहे, तो समृद्धीकडे नेतो आपल्याला.
दयेचा आहे, चांगला आहे आणि उत्तेजन देणारा आहे. म्हणजेच काय, परमेश्वराचा जो वरून जो की शुद्ध शांतीदायक ज्ञान आहे त्याचं, ते ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये घेतो त्यावेळेस मत्सर, स्वार्थीपणा, रागिष्टपणा आणि जी अव्यवस्थितपणा आपल्या कुटुंबामध्ये चाललेला आहे तो दूर होतो. असं कोण म्हणतं? परमेश्वराचं वचन सांगतं, याकोबाचं पत्र लिहिलं गेलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपण आता वचनांवर वाचलंय ह्याच्यावर मनन करायचं प्रत्येकाने, की मी माझ्या जीवनामध्ये मत्सर पाळतो का, स्वार्थीपणा पाळतो का, माझ्या कुटुंबामध्ये आज अव्यवस्थितपणा आहे का? जे परमेश्वराने दिलेलं शुद्ध शांतीदायक जो शब्द आहे, परमेश्वराचं जे ज्ञान आहे, जो चांगुलपणा आहे, ज्याच्यामध्ये दया भरलेली आहे, त्याचा मी स्वीकार करतो का? हा खूप मोठा प्रश्न आपण विचारायचा आहे, कारण याकोबाचं पत्र ह्याच्यावरच आहे. आणि पुढे काय सांगतो याकोब? जे लोक शांततेच्या मार्गाने शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ नीतीपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. आपल्या सर्वांना चांगल्या गोष्टींचा लाभ पाहिजे. मग त्या चांगल्या गोष्टी असून द्या, परमेश्वराने दिलेलं जॉब, परमेश्वराने दिलेलं आपल्याला घर, परमेश्वराने दिलेलं सुख, परमेश्वराने दिलेलं कुटुंबपणा एकत्र, परमेश्वराने दिलेलं सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून येतात. परंतु प्रश्न आपण विचारायचा की माझ्यामध्ये मत्सर, राग, स्वार्थीपणा आहे का? आणि जे वरून लाभलेलं ज्ञान आहे म्हणजेच परमेश्वराचा शब्द जो वचनामध्ये आपण ऐकलं बायबलमध्ये, ह्या ज्ञान आणि हा जो शब्द आहे ह्याचं मी आत्मस्मरण करतो का? शांततेचा मार्ग पाळतो का? माझ्या कुटुंबामध्ये शांती स्थापन करण्याचा मी प्रयत्न करतो का? कारण याकोबाचं पत्र सांगतो, जो प्रयत्न करतात त्यांना सरळ नीतीपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. आणि प्रत्येकाला लाभ पाहिजे. आता ज्यावेळेस याकोबाचं पत्र आपण हे वाचलं तर 16 ते 18 पुढचं वचनावर आपण फोड करूया आणि मग सर्वांसाठी आपण सर्वांचं सहभागिता पाहूया. पुढचं जे वचन आहे अध्याय 4 वचन 1 ते 3 ह्याच्यामध्ये आपण वाचलं की जगाशी मैत्री करणं हे जे जगिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण मैत्री किती केली पाहिजे? आपण जगिक असलो पाहिजे आहे का? आपण म्हणतो वर्ल्डली थिंग्स, वर्ल्डली डिझायर्स, आपल्यामध्ये खूप आकांक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात आपल्यामध्ये, परंतु परमेश्वरामध्ये हे रुतलेले पाहिजेत, हे मुरलेले पाहिजेत. परमेश्वराची जर इच्छा असेल तर मला ह्या गोष्टी प्राप्त होतील. जर माझी स्वतःची इच्छा असेल आणि त्याच्यामध्ये स्वार्थ असेल आणि माझं स्वतःचं सुख मला प्राप्त करायचंय म्हणून मी ह्या जगाशी मैत्री करतो, तर आपल्याला ठाऊक आहे की त्यांनी आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार नाही. आणि हेच याकोबाचं पत्र अध्याय 4 वचन 1 ते 3 आपल्याला सांगतं की तुमच्यामध्ये भांडणे व युद्ध होत राहतात. घरामध्ये किती भांडणं होतात, घरामध्ये किती युद्ध होतात, आपल्या भाऊ भावाशी भांडतो, आई वडिलांशी, नातेवाईक एक दुसऱ्यांशी होतात ना. तर हे याकोबाचं पत्र आजही आपल्याशी तर बोलत आहे. पुढे जो सांगतो, याकोब सांगतो की तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही का? म्हणजे जे भांडणं होतात, जे युद्ध होतात तुमच्यामध्ये, हे त्याचं मूळ काय? त्याचं मूळ आहे स्वार्थी भावना, मीपणा, माझं, माझ्यासाठी, मी श्रेष्ठ, माझा ऐका, मी जे सांगतो ते करा. हा जो संघर्ष आहे मीपणाचा, त्याच्यामुळं काय होतं? भांडणे व युद्ध घडून येतात ना. हा प्रश्न याकोबाच्या पत्रामध्ये त्या मंडळीला विचारलेला आणि ह्याच प्रश्नावर आपण सुद्धा मनन चिंतन करायचंय.
तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता, पण तरीही तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे आपल्या अपेक्षा आहेत, बरोबर? मला काही गोष्टी पाहिजे आहेत आणि मला त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत, त्या गोष्टी कुठल्याही असून द्या. त्याच्यामुळं आपण काय करतो, इथं सांगितले तुम्ही खून करता, परंतु खून म्हणजे काय? इथं खून ह्याचा अर्थ काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपल्याला राग येतो समोरच्या व्यक्तीवर, तो राग चांगला पण असू शकतो, चांगल्या गोष्टीसाठी पण असू शकतो. जसं जर आपण समाजामध्ये वावरत असताना जर आपल्याला वाटलं की कुठल्या स्त्रीवर दूर अत्याचार होतोय, त्यावेळेस जर तुम्हाला राग नाही आला तर हे चूक होईल. त्यावेळेस राग आला पाहिजे, कारण नीतिमान गोष्टी होत नाही, अनीतिमान गोष्टी होतात समाजामध्ये, त्यावेळेस राग येतो. परंतु ज्या वेळेस हा राग मत्सर मध्ये परिवर्तन होतो त्यावेळेस खून करायची इच्छा जागरूक होती, बरोबर? मग माझा भाऊ असून दे, कारण मला मला त्याच्यावर मत्सर आहे, मला त्याच्याकडून काही मिळत नाही. मग माझा मुलगा मुलगी असून दे, माझे नातेवाईक असून दे, माझे आई वडील असून दे. खून म्हणजे लिटरली खून नाही, चाकू मारून खून करणं, गोळी मारून, ते खून नाही चाललेलं आहे. म्हणजे जे मत्सर आहे, ज्याच्यामुळं तुम्ही समोरच्याचं जे अस्तित्व आहे तुमच्या हृदयामधलं ते तुम्ही त्याला काढून टाकता, मत्सरामुळं, त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. आणि म्हणून वचन पुढे काय सांगतं, म्हणून तुम्ही भांडण व युद्ध करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही कारण तुम्ही देवाला मागत नाही. आता हा खूप महत्वाचा उल्लेख केलेला आहे त्या वचनामध्ये, की तुम्हाला गोष्टी प्राप्त होत नाहीत. तुम्ही शोधता की मला आनंद पाहिजे, मला सगळ्या गोष्टी पाहिजे, पण तुम्हाला ते प्राप्त होत नाही. आणि दुसरं वचन काय सांगतं, कारण तुम्ही देवाला मागत नाही. तुम्ही देवाला मागत नाही, ते तुम्ही तुमच्यासाठी मागता, परंतु देवाच्या इच्छेने तुम्ही ते मागत नाही, बरोबर? मला सगळ्या गोष्टी पाहिजेले, माझंच ऐकलं पाहिजेले, मला आनंद पाहिजेले, मला सध्याला असं पाहिजेले, मला हे हवंय, मला ते हवंय. आपण ह्या गोष्टी सारख्या आपल्या कुटुंबामध्ये शोधत असतो, परंतु कधी हा विचार केलाय का आपण की देवाच्या इच्छेनी मला ही गोष्ट हवी आहे, अशी प्रार्थना आपण केली आहे का? माझे इच्छेने नाही परंतु तुझे इच्छेप्रमाणे हो, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जशी स्वर्गात तसे पृथ्वी तुझे इच्छेप्रमाणे हो. ही जी प्रार्थना आपण बोलतो, फक्त शब्द काढतो तोंडातनं, परंतु आपण मनाने त्याचा अर्थ समजून घेतो का? की देवाला मागत नाही म्हणजेच आपण परमेश्वराची मध्यस्थी, मरियेची मध्यस्थी, संतांची मध्यस्थी, एक दुसऱ्यांची मध्यस्थी परमेश्वराची इच्छेने आपण करतो का? जर करत नाही, वचन सांगतं की तुम्हाला ते प्राप्तच होणार नाही. म्हणजेच काय, मला प्रार्थना केली पाहिजे, जगिक गोष्टींमध्ये न पडता मला परमेश्वराचं जे वरून लाभलेलं ज्ञान आहे ते प्राप्त केलं पाहिजे. म्हणून प्रेयर, द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. वचन, जी फॅमिली एकत्र वाचते ती एकत्र राहते आणि मग त्या फॅमिलीमध्ये सुख शांतता प्राप्त होती. शांततेच्या मार्गाने चांगल्या गोष्टी लाभल्या जातात, वचन सांगतं. आणि शेवटचं वचन तिसरं, आणि जेव्हा तुम्ही मागता तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वापरता येईल. बरोबर ना? तुझ्या इच्छेप्रमाणे हो असं नाही, माझ्या इच्छेप्रमाणे हो. तर त्याच्यामध्ये स्वार्थ आहे आपला. म्हणून आपण परमेश्वराकडे जी प्रार्थना करतो की परमेश्वरा मला ह्या गोष्टी दे, वाईट नाही ही प्रार्थना करण्यात, की परमेश्वरा माझ्या मुलाबाळांचं चांगलं हो, मला जे संकट आहे त्याच्यातून तू दूर कर, हे चांगलं आहे. परंतु त्याच्या शेवटी प्रार्थनेचं शेवट कसं झालं पाहिजे, माझी इच्छा नसून तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि हे कुणी केलं होतं, कुणाला माहितीये ही प्रार्थना अशी कुणी केली होती? प्रभू येशू ख्रिस्ताने. शेवटचा जो प्याला होता, त्याचं जे दुःख सहन होतं गेत्सेमनी बागेमध्ये, ज्याच्यामध्ये त्याचा घाम रक्तामध्ये परिवर्तन झालं, एवढं दुःख सहन करतानाही त्याची इच्छा, तो म्हणतो
माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु पित्याच्या इच्छेप्रमाणे हो, अशी प्रार्थना आपण केली पाहिजे, ज्याच्यामुळे आपण जगिक मैत्री सोडून परमेश्वराशी मैत्री केली पाहिजे. सर्वांना सारांश कळाला याचा? तर हे पहिलं वचन. आता मी 5 मिनिटं सर्वांना संधी देईल की आजचं जे वचन, पहिलं वचन वाचलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय कळालं, तुमच्याशी प्रभू काय बोललाय वचनांच्या द्वारे, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टीच्या द्वारे चाललाय, तुमची जी वाटचाल चालू आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला समजून आल्यात का, ह्या गोष्टी कळतायत का? तर आता आपण अनम्यूट करूया. ज्याला कुणाला वाटतं की बोलायची इच्छा आहे तर ते आपल्या सर्वांसमोर ते बोलू शकतात. जे येस, अनम्यूट करा प्लीज, प्लीज गो हेड. कोण? अमित, तुला बोलायचंय? मम्मी, गिफ्टीची मम्मीनी पण हात वर केला. येस येस, फील फ्री. अमित, गो हेड. हो, जे सुरुवातीचं याकोबाचं होतं की मत्सर, स्वार्थी महत्वाकांक्षा आणि संसार सांसारिक इच्छांमुळे निर्माण होणारे संघर्ष, याचे दुष्परिणाम सांगितले गेलेले आहे आपल्याला या ह्याच्यात. तर ते मला फक्त एवढं शेअर करायचं होतं की सैतानाने सुद्धा ज्यावेळेस तो प्रभूच्या स्वर्गात होता, म्हणजे त्यावेळेस नरक नव्हतं किंवा सैतान नव्हतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा तो जो मत्सर आहे, इगो ज्याला आपण एनवी म्हणतो, की मी देवासारखं का नाही, तर तो आल्यामुळं तिथून पुढे त्याचा विनाश सुरू झाला. तर आणि आपणही आपल्या आयुष्यात कधी कधी दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करायला जातो की बाबा ह्याला सगळं काही आहे, मला सगळं काही नाहीये, किंवा नो आणि ह्याच्यामुळं आपण काही चुकीचं काही डिसिजन्स घेतो, त्याच्यामुळं आपलं पुढं जाऊन आपला तोटाच होतो. तर हे बायबलचं वचन खूप खरं आहे. आणि माझ्या मते सैतान हा होता की ज्याला मत्सर आलं होतं, आणि त्याचा विनाश जसा झाला तसं आपण सुद्धा ह्याच्यातून शिकवण घेतली पाहिजे की आपण जर मत्सर येत असला, जसं गौरवनी सांगितलं की राग तर प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा आला होता. तर राग येणं हे वाईट नाही, पण रागातून आपण काय करतो किंवा तो कसा कुठल्या रीतीला घेऊन जातो ते आपण कंट्रोल केलं पाहिजे. तर राग येणं चांगलं आहे, पण ते प्रमाणात आणि त्याला बरोबर दिशा दिली पाहिजे त्या रागाला देवासाठी. आणि मत्सर आपण कोणी बाळगू नये, कारण मत्सराने जसं गौरवनी शेअर केलं, जसं बायबल म्हणतं आपल्याला की विनाशच होतो पुढे जाऊन. आणि जे उदाहरण आहे मोठं ते म्हणजे सैतान हा सर्वात सुंदर असा एंजल होता, देवदूत होता परमेश्वराचा, पण मत्सराने, एनवीने, प्राईडने त्याचं पूर्ण हे झालं विनाश. तर हे मला थोडंसं सांगायचं होतं. गुड, ग्रेट, बरोबर. अमित अगदी बरोबर बोलला की जो गर्व होता तो सगळ्यात मूळ पाप म्हणून ओळखला गेला ना, जो गर्व, प्राईड ज्याला आपण म्हणतो, आणि मग त्याच्यानंतर मत्सर वगैरे. अगदी बरोबर अमित बोलला. गिफ्टूच्या मम्मीला सुद्धा शेअर करायचं आहे. हो. आता एकंदरीत आपल्या बायबल स्टडीमध्ये जे वचन तू वाचलं गौरव, त्याच्यामध्ये माणसामध्ये ह्या गुण असतो, राग येणं, मत्सर आणि द्वेष आणि हीन भावना हे असतात. तर आपण ह्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे देवाकडं की माझ्यातले जे वाईट गुण आहे प्रत्येकाने रोज आपल्या देवाशी बोलावं. कारण हा अनुभव मी घेतलेला आहे. आधी मला फार राग यायचा, फार राग यायचा. कुणी काय बोललं, काय केलं तर मला खूप राग यायचा. खूप शॉर्ट टेम्पर होते मी. तर मी प्रार्थना करायची यासाठी. पहिली तर गोष्ट, मी इथं टिकली लावायचे आधी. इथं टिकली लावायचे, मी आरशात बघायचे. ज्या वेळेस मी टिकली नाही लावायचे तर मला ते असं वाटायचं काहीतरी माझं चुकतं. तर मी टिकली लावायचे. एकदा मला आमच्या रस्त्यामध्ये पास्टर भेटले होते. तर त्यांनी तेव्हा मला काही बोलले नाही, पण चर्चमध्ये त्यांनी उपदेश असा दिला की ते मला टोचलं. तर देवाचं आपलं असं म्हणणं आहे की जेव्हा देवबापाचं चिन्ह आपण कपाळावर लावतो तर त्याच्या जागेवर कोणाचं चिन्ह नसावं. तर ते मला फार टोचलं ती गोष्ट. मग मी देवाकडे प्रार्थना करायला लागले की देवबापा, हे जे हा जो गुण आहे हा माझ्यातून काढून टाक. जेव्हा मी आरशात बघल
तर मला त्या गोष्टीचा राग यायला पाहिजे, मला वीट यायला पाहिजे की मी हे काय करते, मी हे नाही लावायला पाहिजे, मी हे नाही लावायला पाहिजे. तर ही प्रार्थना देवाने ऐकली आणि नंतर मला त्या गोष्टीचा फार वेट यायला लागला. असं वाटायला लागलं मी जेव्हा ही टिकली लावते तर मी चांगली नाही दिसत. अजिबात मला हे आवडत नव्हतं. तर मग ते गुण देवानी माझ्यामध्ये टाकला. मग मी प्रार्थना करायला लागले की माझ्यातला जो वाईटपणा आहे, जे राग आहे, जे काय असेल ते माझ्यातलं तू काढून टाक. मग ते हळूहळू हळूहळू माझं ते निघून गेलं. निघून गेल्यावर मी शांत झाले खूप आणि मी सौम्य रीतीने बोलायला लागले. मी लवकर कधी चिडत नाही. कितीही घरामध्ये काही प्रॉब्लेम असला तरी मला लवकर राग येत नाही, कारण देवाने माझी प्रार्थना ऐकली. आपल्यातले जे वाईट गुण असतात ना, त्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा माझ्यातले वाईट गुण काढ. आणि देवाबरोबर बरोबर नेहमी हे बोलवत राहायला पाहिजे. एक तर आपल्याला विसर नाही पडायला पाहिजे, देवाला विसरायला नाही पाहिजे प्रार्थनेमध्ये. प्रार्थनेमध्ये नेहमी आठवण करायला पाहिजे, देवाला नेहमी थँक्स गिव्हिंग म्हणायला पाहिजे की आजचा दिवस तुम्हाला दाखवला. जे काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनात होतात, छोट्या छोट्या लहान लहान, की देवा तुम्हाला देतो, तुम्हाला त्याचा आनंद होतो. एक छोटस कोणीतरी काय फूल पण दिलं तर तुम्ही ते थँक्स म्हणायला शिकायला पाहिजे. प्रत्येक वेळेस काही नाही मिळालं तुम्हाला, तुम्हाला करमत नसलं, तुमच्या काय कामात असले, फक्त थँक्यू जीजस म्हणा तुम्ही, कारण देवाला ह्या गोष्टी खूप आवडतात, खूप आवडतात. तर ह्या सगळ्या माझ्या जीवनातल्या गोष्टी मी सांगते की मी कशी राहते. मी काम पण करत असले तर मी काय टीव्ही लावून पिक्चरचे गाणे नाही ऐकणार, काही नाही ऐकणार. मला ते आवडतही नाही, कारण देवानी हळूहळू माझ्या जीवनातून ते काढत राहिला. आणि मी थँक्स गिव्हिंग म्हणत असते. मला काही नाही सुधारलं तरी मी थँक्यू जीजस म्हणत असते, थँक्यू जीजस म्हणत असते. पण हा, सैतान आपली परीक्षा घेत असतो. जेव्हा त्याला कळतं की ही व्यक्ती देवाकडे ओढली जाती तर त्याला त्रास द्यायला तो स्टार्ट करतो. त्याची जवळची सगळ्यात प्रिय गोष्ट, जसं आता माझा डुगू आहे, माझं जीवनातलं सगळं प्रिय असेल तर माझा डुगू आहे. माझा जीव, माझं हृदय सगळं डुगू आहे. देवाने जर का मला विचारलं तर मी मला आता माझं सगळं आयुष्य माझ्या डुगूला देऊन टाक. तर जर का डुगूला कोणी काही केलं, त्याच्या केसाला पण कोणी धक्का दिला तर मी नाही सहन करू शकणार, कारण माझा तो राग निघाल बाहेर. कारण सैतान हेच करत असतो की तुम्हाला कसा त्रास होईल, तुम्ही देवाच्या विरुद्ध कसं बोलताल, तुम्ही देवाच्या विरुद्ध कसं काही काम करताल, त्याच्यासाठी तो तुम्हाला नेहमी काही ना काही त्रास देतो. तर ह्याच्यासाठी आपण ह्याच्यात प्रार्थनेत राहायला पाहिजे. आपल्याला राग पण आला, 2 मिनिटं आपण काही वाईट पण बोललो तर देवाकडे क्षमा मागायला पाहिजे, कारण देव आपल्याला क्षमा करणारा देव आहे. आणि त्याला आपल्या सगळ्या गोष्टीची जाणीव असते. आणि प्रत्येक वेळेस देवाकडे क्षमा पण मागायला पाहिजे की देवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण जीवनामध्ये चुकीच्या करतो. आपण वरती असं दाखवतो की आपण खूप चांगले आहात, आणि पण आपण आतमध्ये आपल्या खूप काही गोष्टी अशा वाईट असतात की ते जगाला माहिती नसतात. तर ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला पाहिजे आपण आपल्या जीवनासाठी. तर ह्याच्यात हे सगळं तेच लिहिलेलं आहे, देवाकडे काय मागायला पाहिजे आणि काय नाही मागायला पाहिजे. आणि शेवटी देवाला म्हणायचं, देवबापा तुझी इच्छा. हे फार सुंदर आहे, देवबापा तुझी इच्छा. मग प्रॉब्लेम तुम्ही सांगा देवबापाला, पण देवबापाला म्हणायला पाहिजे, देवबापा शेवटी तुझी इच्छा, तुला जसं वाटेल तसं. करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान. आता आपण दुसऱ्या भागाकडं वळूया आणि मग बाकीच्यांना सुद्धा संधी मिळेल ज्यांना बोलायचं आहे. पुढचं वचन आता आपण घेणार आहोत, शेवटचं वचन, जे की आहे मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 9 वचन 30 ते 37. रीडिंग फ्रॉम द गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 9 वर्सेस 30 to 37. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 9 वचन 30 ते 37. आपण वाचूया मराठीतून. नंतर ते तेथून निघून गालिलामधून चालले होते, आणि हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील, आणि मारला गेल्यानंतर
तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या 12 जणांस बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. प्रभूचे हे वचन. प्रभू ख्रिस्त ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मार्क लिखित शुभवर्तमान आता आपण सर्वांनी वाचलं आणि वचन 30 ते 37 मध्ये 2 सुंदरशा गोष्टींचं वर्णन येशू ख्रिस्त करतो. प्रथम म्हणजे येशू ख्रिस्त स्वतःच जो मरणाविषयी घोषणा करतो त्या 12 शिष्यांना. तर आता जे वचन आहे 30 ते 32 याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की जसं येशू ख्रिस्ताबरोबर नेहमी चालत बोलत असताना शिष्य संभाषण करतात त्यावेळी ते येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की जो मनुष्याचा पुत्र आहे म्हणजे स्वतःबद्दल तो सांगतो की त्याचा विश्वासघात करण्यात येणार आहे येशू ख्रिस्ताचा, त्याचा स्वतःचा, आणि त्याला धरून देणार आहे आणि धरल्यानंतर त्याला क्रुसी खेळलं जाणार आहे, त्याला ठार मारणार आहेत. परंतु मेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आता विचार करा, ज्यावेळेस येशू ख्रिस्त 12 शिष्यांबरोबर हे संभाषण करतोय त्यावेळेस 12 शिष्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आला पाहिजे? विचार करा 2 मिनिटं, की आपण येशू ख्रिस्ताबरोबर चालतोय आणि येशू ख्रिस्त सांगतोय की त्याच्यावर पुढं काय होणार आहे. जर आपण येशू ख्रिस्ताबरोबर असतो तर कदाचित आपण विचार केला असता की असं कसं शक्य आहे, किंवा काही म्हणाले असते की असं मी होऊन देणार नाही, असं आम्ही होऊन देणार नाही, तुला वाचू आम्ही, की तुझ्यावर असं का होणार. तसं न करता शिष्यांनी काय विचार केला? पुढचं वचन 33 की सर्वात मोठा आणि श्रेष्ठ कोण. कारण येशू ख्रिस्त गेल्यानंतर सत्ता कुणाकडे आली पाहिजे? 12 शिष्यांमधून कुणाकडे? सक्सेसर, बरोबर. सत्ता येशू ख्रिस्तानंतर कुणाकडे आलं पाहिजे? जो श्रेष्ठ आहे तो, बरोबर ना. सर्वात प्रथम जो राजा आहे आता येशू ख्रिस्त, जो जगाचा राजा आहे तो जाणार आहे, त्याच्यावर शोक कोणीच केलेलं नाहीये. परंतु 12 शिष्यांमध्ये प्रश्न किंवा वाद हा होतो की आता श्रेष्ठ कोण आहे, मग प्रथम कोण असणार आहे? येशू ख्रिस्तानंतर प्रथम कुणाचा वाटा आहे? आणि त्याच वेळेस येशू ख्रिस्त त्यांची जी विचार आहेत ते ओळखतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कशाविषयी चर्चा करत होता, आणि ते गप्प राहिले, बरोबर. परंतु वचन आपल्याला पुढे सांगतं, मग येशू खाली बसला, त्याने 12 जणांना बोलवून त्यांना म्हटला की जर कुणाला पहिला व्यक्ती व्हायचा आहे तर त्यांनी शेवटला झालं पाहिजे आहे. म्हणजे हा त्याचा ट्रान्सलेशन आहे. परंतु जे प्रथम ते शेवट आणि जे शेवट ते प्रथम. सर्वात श्रेष्ठ कोण येशू ख्रिस्त म्हणतो? तो जो सेवेस पात्र आहे, जो सर्वांची सेवा करतो, जो सेवक आहे, तो सर्वात श्रेष्ठ. जो प्रथम तो शेवट. आता यहुदी लोकांमध्ये त्यांची जी रूढी परंपरा होत्या आणि आपल्या रूढी परंपरामध्ये पण ज्या वेळेस
घरातला सगळ्यात मोठा व्यक्ती जेवतो, प्रथम त्याचा मान असतो, बरोबर? घरात जो प्रथम आणि जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती, त्याला सर्वात मोठा मान दिला जातो. तो पहिले जेवतो, सगळ्यात प्रथम तो गोष्टी करतो. आणि जो सर्वात शेवटी असतो तो म्हणजे कोण असतं घरामध्ये? जो दुसऱ्यांची सेवा करतो, बरोबर? ज्याला सर्वंट म्हणतो आपण, दास, बरोबर ना? जे दास लोक असतात त्यांचं शेवटचं आहे. परंतु येशू ख्रिस्त अगदी त्याचं उलट अर्थ काढून त्यांना सांगतोय की त्यांना कळत नाहीये की जे शेवट आहेत ते प्रथम होणार. आणि जर तुम्हाला प्रथम व्हायचं तर तुम्हाला शेवटचं व्हावं लागेल. म्हणजेच काय? जर तुम्हाला पहिला मान पाहिजे तर तुम्हाला सेवा करावी लागेल, तुम्हाला सेवक व्हावं लागेल. दुसऱ्यांची सेवा, गरिबांची सेवा, जे भुकेलेले आहेत त्यांना जेवण देणे, जे तहानलेले आहेत त्यांना पेय देणे, ज्यांच्याकडे वस्त्र नाही त्यांना वस्त्र देणे, आजाऱ्यांची काळजी घेणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी भुकेला होतो आणि तू मला जेवण दिलं, मी तहानेला होतो तुम्हाला पेय दिलं. तर ख्रिस्त हा सेवा करून घेण्यासाठी आला होता का सेवा करण्यासाठी आला होता? सेवा करण्यासाठी. सेवा करण्यासाठी आला होता. आणि म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली ती सेवकाची भूमिका घेतली आहे. हे किती मोठं उदाहरण आणि शुभवर्तमान आहे की आपण ख्रिस्ती लोक, सगळ्यात मोठा मान जर आपल्याला हवा आहे तर आपल्याला सेवा करावी लागेल. गोरगरिबांची सेवा, एक दुसऱ्याची सेवा, शेजारी कोण त्या शेजारीची सेवा. तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ज्या वेळेस आपण भांडतो की माझा वाटा मला मिळायला पाहिजे, माझं प्रथम, मी फर्स्ट, मला पाहिजे, ख्रिस्त म्हणेल तू सर्वात प्रथम सेवा कर, गरिबांची सेवा कर, दुसऱ्यांची सेवा कर. ज्यावेळेस तू शेवटचा बनशील त्यावेळेस तू प्रथम होशील आणि मोठेपणा तुला मिळेल. आणि त्याच वेळेस येशू ख्रिस्त काय करतो? एक छोटंसं बाळ कडेवर घेतो, जसं तुमचे चित्र इथं समोर चित्रामध्ये दाखवलं जात आहे. येशू ख्रिस्त एक छोट्या बाळाला कडेवर घेतो आणि येशू त्यांना काय म्हणतो? येशूने त्याला त्या बालकाच्या हातास घेतले व त्यांना तो म्हणाला, उचलून म्हणाला की जो कोणी ह्यासारखा लहान बालकासारखा माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करत नाही तर ज्याने मला पाठविले आहे त्याचा स्वीकार करतो. म्हणजे येशू ख्रिस्त त्या लहान बाळाला जवळ करतो. कारण लहान जे बाळ असतात त्यांचं मन कसं असतं? शुद्ध, निर्मळ, कोमल. त्यांच्यामध्ये भांडणं असतात का की माझ्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? लेकरांमध्ये तुम्हाला कधी सर्वश्रेष्ठपणा दिसून येतो का? नाही, ते लहान लेकर असतात. तसंच तुमचा स्वभाव झाला पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो चाइल्ड लाईक, लहान लेकरांच्या सारखा स्वभाव, बरोबर? नॉट चाइल्डिश बट चाइल्ड लाईक, बरोबर? हट्टी नाही, ते नाही चाललं इथं. लहान लेकरं जे त्यांचं मन शुद्ध असतं, जे इनोसंट असतात, तसंच तुम्ही वागा आणि सेवा करा. लहान लेकराला आपण म्हणतोय मला हे आण रे, तो आणून देतो. तू जवळ ये रे, तो जवळ येतो. त्याला आपण म्हणतो तिकडे जा, तो जातो. सगळं ऐकतो आणि तो जणू काही सेवा करतो. तसंच जे तो शेवटचा आहे ना, छोटा बालक म्हणजे शेवटचा. तर जर तुम्ही त्याला जवळ केलं लेकरांना तर तुम्ही मला जवळ केलं, आणि ज्यावेळेस तुम्ही मला जवळ केलं त्यावेळेस माझा जो स्वर्गीय पिता आहे तुम्ही त्याला जवळ केलं. खूप खूप सुंदर वचन आहे. या वचनाचे अनेक अजून अर्थ सुद्धा निघून येतात. परंतु आज आपण ह्याचा जर सारांश पाहिला, ह्याचा सारांश म्हणजे काय की येशू आपल्या शिष्यांना हे सांगतो की जो खरा मोठेपणा आहे, ट्रू रायचियसनेस, जो खरा मोठेपणा आहे किंवा जो अधिकार आहे हा किंवा फक्त प्रतिष्ठा किंवा मी मोठा आहे ह्याच्यामध्ये नाहीये. नम्रपणा जे की लेकरांमध्ये आहे, आणि इतरांसाठी सेवा करणे, समाजासाठी सेवा करणे, लोकांसाठी सेवा करणे, जे दुर्लक्षित आहेत, जे वंचित आहेत त्यांच्यासाठी सेवा करणे,
ह्याच्यामध्ये मोठेपणा आहे. त्यावेळेस तुम्ही मोठे असतात. आता आम्ही त्या दिवशी बोलत होतो की IT सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये लोक त्यांचे अवॉर्ड्स टाकतात, त्यांचे ब्लॉग्स टाकतात, त्यांचे स्टोरीज टाकतात की मला हे अवॉर्ड भेटलं, मी मोठा आहे, मला हे मिळालं, मला ते मिळालं, मला हा जॉब मिळाला, माझी सॅलरी एवढी आहे, माझं एवढं आहे. त्याच्यामध्ये मोठेपणा शोधून काहीही उपयोग नाही. खरा मोठेपणा कोण? ख्रिस्ताचं व्याख्या काय खऱ्या मोठेपणाची? की इतरांची सेवा करणं. दुर्लभ, वंचित, गरीब, माझे शेजारी, दुसरे लोक, माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझे मुलं मुली, ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्याकडे ओळवणं, ख्रिस्तासारखं त्यांना वागवणं, हे खरा मोठेपणा. हे जे वचन आहे मार्क लिखित शुभवर्तमानाचा हा सारांश. तर आता शेवटचे जे 4-5 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा तुमचे विचार, ज्यांना बोलायची संधी नाही मिळाली, आता ते बोलू शकतात आणि मग आपल्या 1 तासाचा बायबल स्टडी इथं संपेल. तर आता मी पुन्हा एकदा विनंती करेल तुम्हा सर्वांना की ज्यांना कुणाला बोलायचं आहे, आजचं जे वचन तुम्ही पाहिलं, तुम्हाला काय जाणवलं, तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय गोष्टी तुम्हाला सांगायच्या, तुमचं स्वतःचं जर वैयक्तिक काय अनुभव असेल ह्या वचनांबद्दल, तर आता तुम्ही बोलू शकता. तुला बोलायचं? हा, बोल. शेवटी जगावर आपण मैत्री केली की देवाशी वैर, आणि आपले जे इंद्रिय आहेत, आपले जे अवयव आहेत, त्याच्याद्वारेच पाप आपण जगात आणू शकतो. म्हणजे अहंकार, पुन्हा इतरांचा द्वेष करणं, इतरांमध्ये फुटी पाडायच्या, आणि हे असल्यावर हे इंद्रियांतर्फे जे काही सैतान घडवून आणतो त्याच्याद्वारे तो आपल्याकडून काम करून घेतो. म्हणजे हे देवाकडून आलेलं नाही. इंद्रियाकडून जेवढं आपण वागतो ते देवाकडून आलेलं नाही. परंतु आपण जर नम्र असलो, लेकरासारखं अजान असलो, इनोसन्स, हे गुण आपल्यामध्ये असले, पेशन्स, शांतीप्रिय, म्हणजे प्रत्येक गोष्ट शांततेने घ्यायची, ते असलो तरच आपलं आचरण हे शुद्ध राहील आणि आपण इतरांची सेवा करण्यास प्रवृत्त होऊ. आणि इतरांची सेवा करण्यात आपल्याकडून चांगले कर्म घडतात, सत्कृत्य, सत्कर्म घडतात, आणि ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने इतरांचे सेवक बनून आपण इतरांची सेवा करण्यास प्रवृत्त होतो. कारण जोपर्यंत द्वेष, अहंकार, वाईट गुण आपल्यामधून जात नाहीत, त्यासाठी अर्थात आपण देवाच्या सानिध्यात राहायला पाहिजे, त्याची प्रार्थना करायला पाहिजे रोज कुटुंबाने एकत्रित. आणि हे जर केलं तर नक्कीच आपल्यामध्ये शांतीचा आत्मा देईल. आणि जर शांतीचा आत्मा आपल्यामध्ये असला तर आपोआपच आपलं आचरण चांगलं राहील, आपण इतरांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त होऊ. हेच यामधून आपल्याला याची जाणीव होते. व्हेरी गुड, अगदी बरोबर. खूप छान.
अजून कुणाला विचार मांडायचे आहेत तर मांडू शकतात. आपल्याकडं 6 ते 7 मिनिटं आहेत. तर प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. माझी इच्छा आहे की प्रत्येकाने थोडं तरी बोलावं. 1 शब्द 2 शब्द आज काय शिकायला मिळालं तर प्लीज अनम्यूट करा आणि थोडं तरी बोलावं. आणि तुला काय हा वाटतं? अनिकेत बोल. ते वाटतं तुझं. हम्म. म्यूटवर आहेस अनिकेत. येस अंकल. तर आज जे वचन पाहिलं आपण सेकंड वालं मार्क 9. सर त्यामधून येशू पहिली तर आपला जे बलिदान आहे, येशू ख्रिस्ताने जे बलिदान दिलं त्याचं महत्व सांगतो की ख्रिस्ती धर्माचं केंद्रस्थान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि सेकंडली मग परमेश्वर शिकवतो सेवाभाव. सेवाभाव व नम्रता, म्हणजे जे सेवा भावानी राहतात तेच परमेश्वराच्या नजरेत श्रेष्ठ. म्हणजे जे पुढं असतात ते नाही, परंतु जे शेवट आहे ते सर्वात श्रेष्ठ मानले जातील. म्हणजे आपण जेव्हा ख्रिस्ती धर्मात काम करतो, काय करतो, तेव्हा आपण हे कोणत्या नावासाठी किंवा कोणतं आवड किंवा काय किंवा आपली प्रेज, एव्हरीवन विल प्रेज अस, हे ह्याचा विचार न करता ख्रिस्तात आपल्याला जे काय भेटन त्याचा विचार करावा. कारण जे आपण जर का शेवट राहिलो तर आपण ख्रिस्तापुढे प्रथम असू. आणि वरून लहान लेकरांवरून बी बोललंय की लहान लेकर तर लहान लेकरांचा वीकेंड एक की लहान लेकरं प्रतीक आहे एक परमेश्वराचं. म्हणजे लहान लेकरां थ्रू आपण दरवेळेस म्हणतो की लहान लेकरांचे प्रेयर देव ऐकतो, तर एक लहान लेकरं प्रतीक असं मानलं जाऊ शकतं. तर सेवाभावाचं माझ्याकडे एक एक्झाम्पल की आपण मदर टेरेसाचं एक्झाम्पल घेऊ शकतो. की मदर टेरेसा म्हणलेली, व्हॉट एव्हर आय डू आय ओव एव्हरीथिंग टू जीसस. म्हणजे मी जे काही करते त्याचं मला सगळं प्रेरणावर सगळं परमेश्वराकडून येतं. तर तिने कधी कसली अ, अपेक्षा ठेवली नाही, पण परंतु आज ती सर्वात श्रेष्ठ मानली जाते कारण तिने परमेश्वराचं काम एकदम व्यवस्थित केलं आहे. बस. थँक्यू. गुड. व्हेरी गुड अनिकेत. खूप छान अनिकेत. गुड. अजून कुणाला बोलायची इच्छा आहे का? वैभव, सौरव, अक्षय, उषा तू. येस अंकल, मोस्टली तर सगळं कव्हर झालंय. हम्म. फक्त एकच पार्ट होता की आता जे पहिलं वचन होतं की महागाईचे वेगळे, आपण व्यवस्थित देवाला जे काय मागतो तर ते प्रॉपर वे मध्ये नाही मागत, तर ते कसं मागितलं पाहिजे? आपल्या स्वतःच्या कम्फर्टसाठी न मागता देवाच्या गौरवासाठी मागितलं पाहिजे. करेक्ट. व्हेरी गुड. दॅट इज करेक्ट. आणि एक एक गोष्ट कधी पण आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपण आपल्या इच्छेने मागतो आणि परमेश्वर देतो, तर परमेश्वराचा धन्यवाद दिला पाहिजे आपण, बरोबर? कारण आपली इच्छा त्यांनी पाळली. परंतु ज्यावेळेस आपल्या इच्छेने ती गोष्ट होत नाही त्यावेळेस जास्त धन्यवाद दिला पाहिजे. का? कारण ती परमेश्वराची इच्छा आहे राईट. आणि परमेश्वराची इच्छा सर्वात श्रेष्ठ आहे, आपल्याला माहिती आहे. तर जसं आपण म्हणतो की इफ गॉड गिव्स अस व्हॉट वी वॉन्ट, वी प्रेज गॉड. इफ यू डोंट गेट व्हॉट वी वॉन्ट, वी प्रेज गॉड इवन मोर, बिकॉज इट इज गॉड्स विल दॅट हॅज हॅपन्ड. सो वी प्रेज हिम इवन मोर. बरोबर. ग्रेट. अजून कुणाला बोलायची इच्छा आहे? हा बाई. अंकल, इन बायबल मध्ये असं पण लिहिलेलं आहे, जसं आपण आता वाचत होतो की जो स्वतःला बायबल मध्ये वचन आहे, जे स्वतःला उंचवतो तो देवाच्या इकडे, जो स्वतःला उंचवतो तो नमवला जाईल, आणि जो स्वतःला नमवतो तो उंचवला जाईल. तर आज येशू ख्रिस्त हा जगाचा राजा होता, पण त्यांनी स्वतःला नमवलं. तो असा राजघराण्यामध्ये पण जन्म घेऊ शकत होता, पण त्यांनी नम्रता धारण केली. त्यांनी गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला आणि देवाची सेवा केली. लोकांना त्यांनी आरोग्य दान दिलं. म्हणजे त्यांनी जो स्वतःला नमवतो तो
नेहमी उंचवला जाईल, असा याचा अर्थ होतो. सुंदर, खूप छान विचार दिलेस वैभव. गॉड ब्लेस यू. Good. Yes, Gabe, you want to say something? What's the meaning of the Son of Man will be delivered into the hands of men? Okay, it means Jesus is saying that Judas, right? Yes, Judas and all the people, what did they do with Jesus? They put him on the cross, right? they They have put them in the cross. Correct. So, Son of Man means Jesus and his disciples, the Jew people, Judas Iscariot, the one who betrayed Jesus, they handed him over so that Jesus will be crucified. That's what it means. Okay. Okay, I understand. Thank you. Okay, good. ऑलराईट. अजून आपल्याकडे शेवटचे 2 मिनिटं आहेत. अजून कुणाला काय विचार मांडायचे आहेत? अमित, तुला बोलायचंय? नाही नाही, आय एम सेइंग की गुड गेब, गुड गुड क्वेश्चन. व्हेरी गुड क्वेश्चन. व्हेरी Thank you, everyone. क्वेश्चन. आणि एक्नॉलेज पण व्यवस्थित केलं त्यांनी की Yeah, गुड. नाईस. I was nervous, so that's why. No, you're not. All are our family members. Yes. ओके, गुड. तर आता आपण आपल्या 1 तास संपत आहे शेवटचं. आपण प्रार्थनेने संपूया. त्याच्या अगोदर आजचा पूर्ण जे बायबल स्टडी आहे त्याचा थोडक्यात सारांश आपण पाहिला याकोबाच्या पत्रामध्ये, की मत्सर आणि आपल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या परमेश्वरासाठी ठेवल्या पाहिजे. मत्सर कधीच ठेवला नाही पाहिजे. आपल्या महत्वाकांक्षा परमेश्वरासाठी ठेवल्या पाहिजे. स्वार्थपणा सोडून दिला पाहिजे. आपण वैयक्तिक गोष्टींसाठी भांडलं नाही पाहिजे. एक दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे. शांतता, नम्रता हे धारण केली पाहिजे. आणि मार्क लेखी शुभवर्तमानामधून आपण शिकलो की सर्वात श्रेष्ठपणा, मोठेपणा म्हणजे काय, की दुसऱ्यांची सेवा करणं. आणि विशेषतः म्हणजे जे गोरगरीब आहेत, ज्यांना गरजवंत आहेत त्यांची मदत करणं, जे दुर्लभ आहेत त्यांची मदत करणं. आणि आपलं जे मन आहे ते लेकरांसारखं आपण केलं पाहिजे. जे लहान लेकर आहेत तसं आपलं मन शुद्ध पाहिजे. तर आज आपण आजचा बायबल स्टडी आपण इथं थांबवत आहोत. आणि शेवटची जी प्रार्थना आहे ती आता आपण करणार आहोत. तर मी आता विनंती करतो गिफ्टूच्या मम्मीला की तिने शेवटची प्रार्थना करावी. आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद. राजांच्या राजा, प्रभूचा प्रभू, मान महिमा गौरव तुला देते प्रभू. आजचा दिवस तू आम्हाला दाखवला. तुझ्या मुखातून तू आमच्या कानावरती तुझी वाणी पडली. देवपा, हे शब्द स्वर्गीय शब्द होते म्हणून मी तुझे उपकार मानते. देवपा, आज प्रत्येक ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाशी तू बोलला प्रभू. एवढी सुंदर संधी तू आम्हाला दिली, तुझ्या चरणी बसायची, तुझ्या सानिध्यात बसायची, तुझी आठवण करायची. ही आम्हाला संधी तू दिली प्रभू. माझ्या गौराला आशीर्वादित कर, त्याच्यावर कृपा कर प्रभू. सगळे वाईट बंधनापासून त्याचे रक्षण तू कर. कुठले वाईट संकट त्याच्यावर येऊ देऊ नको. सैतानाचा हल्ला होऊ देऊ नको. देवबा, ज्या कामासाठी गौरव त्याचं कुटुंब करत आहे त्यांना तू यश प्राप्ती दे. देवबा, कुठलाही त्रास त्यांना होऊ देऊ नको. आज जेवढे ऐकणारे लोकांनी प्रभू आज तुझ्याकडे अंतःकरण द्यावे. आणि प्रभू, आमच्या पापांची क्षमा कर. आमच्याकडून काय चुका होतात, आम्ही चुकीचं वागतो प्रभू, तुझ्या विरुद्ध काम करतो, ह्याच्यासाठी तू आम्हाला क्षमा कर. तू आई आहे, तू बाप आहे प्रभू आमचा. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही प्रभू. जे काय आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. खरोखर प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आम्ही बोलणारे कोण, आम्ही खूप छोटे लोक आहेत प्रभू, पण तू आमचे अंतःकरण जाणतोस. तू प्रत्येकाचं अंतःकरण जाणतोस प्रभू. आमच्याकडून काही चुका झाल्या असेल, चुकून काय बोलण्यात आलं असेल प्रभू, क्षमा कर. आजची वाणी तू आम्हाला दिली म्हणून मी तुझे उपकार मानते. येशू या प्रिय नावात मागितलं म्हणून तो आहे. आमेन. Amen. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. जय ख्रिस्त सर्वांना.